नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 एप्रिल मध्ये आहे आपली एक्झाम आणि जसे की कंबाईनची पण तुमची एक्झामची डेट रिलीज झालेली आहे। जून मध्ये आहे तुमची कंबाईनची परीक्षा। तर राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा दोन्ही परीक्षांसाठी आपण इथे लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे। सोबतच जे विद्यार्थी 2025 ची प्रिपरेशन करतात, रेकॉर्डेड बॅचेस आपल्या केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन वरती उपलब्ध आहेत। तर काही सब्जेक्ट असे आहेत की जे कॉमन आहेत। कॉमन म्हणजे तुम्हाला राज्यसेवेलाही त्याच्यावरती क्वेश्चन असतात आणि कंबाईनलाही असतात। फॉर एक्झाम्पल मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे। इकॉनॉमिक्स मध्ये पार्ट 1 जो आहे तो तुमचा कॉमन आहे। ठीक आहे, ओके। तर आज जे आपण सेशन कंडक्ट करतोय दोन्ही एक्झाम साठी तुम्हाला हे मदतीचं ठरू शकतं। फॉर एक्झाम्पल आपण आज घेतोय गांधी युगचा सेकंड पार्ट। फर्स्ट पार्ट मी अपलोड केलेला आहे, हा सेकंड पार्ट आहे, तुम्ही नक्की बघून घ्या। पण याच्या आधी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला पर्सनली मेसेज आलेले आहेत व्हॉट्सअप वरती की मॅडम रेफरन्स बुक जे आहेत हिस्ट्रीचे किती रेफरन्स बुक घेतले पाहिजे। ठीक आहे, बघा। तर आज मी तुम्हाला इथे रेफरन्स बुक ऑलरेडी मी आधीही दाखवलेले आहेत। तर तुम्ही जेव्हा एमपीएससी सेक्शन मध्ये जाता ना, तर एमपीएससी सेक्शन मध्ये तुम्हाला इथं पेपर फर्स्ट मध्ये इथं बघा स्टेट सर्व्हिस प्री एक्झाम, याच्यामध्ये जर तुम्ही पेपर फर्स्ट मध्ये हिस्ट्री मध्ये गेलात ना, तर हिस्ट्री मध्ये तुम्हाला बरेच पुस्तकं इथे दिसतात। याच्यामध्ये तुम्हाला 19व्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास। आता समाज सुधारणा म्हणजे जे आपल्याला प्रिलिमला समाज सुधारकांवरती क्वेश्चन पडतात की नाही, तर तो पार्ट तुमचा इथून कव्हर होतो। म्हणजे हे पुस्तक तुम्हाला प्रिलिमलाही लागेल आणि मेन्सलाही लागेल। ठीक आहे, ओके। दुसरं पुस्तक आहे इथं हुकुमचंद जैन सरांचं आधुनिक भारताचा इतिहास, मुद्देनिहाय तक्तेनिहाय परीक्षाभिमुख रचना। ठीक आहे, तर या पुस्तकामध्ये तुम्हाला तक्ते वगैरे मिळतील, मुद्देनिहाय ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत। तर पुस्तक तुम्हाला रिव्हिजनसाठी हे फार उपयोगी ठरू शकतं। क्विक रिव्हिजन म्हणतो ना आपण एक्झामच्या अगोदर, तर त्याच्यासाठी हे पुस्तक बेस्ट आहे। तिसरं पुस्तक जे तुम्हाला इथे दिसतंय डॉक्टर व.तु. देशपांडे सरांचं पुस्तक। तर 2020 नंतरचे जर पेपर तुम्ही काढून बघितले तर हिस्ट्रीचे क्वेश्चन तुम्हाला नवीन नवीन दिसतात। आता नवीन नवीन म्हणजे कसं, जे आपण बुक्स वापरत आलो होतो आतापर्यंत टॉपर्स लोकांनी सुचवलेले असतील किंवा मार्केटमध्ये जे चालतात ते, तर तिथून क्वेश्चन आता येत नाहीत। लक्षात घ्या, येत नाहीत म्हणजे रिपीट होत नाही जास्त क्वेश्चन, आणि जेवढे क्वेश्चन रिपीट होतात तर त्या रिपीट झालेल्या क्वेश्चनचे मार्क सगळ्यांनाच मिळतात। तो ते मार्क तुमच्या रिझल्टसाठी कन्सिडर होत नाहीत। मग जिथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला 15 क्वेश्चन विचारतील हिस्ट्रीचे, त्यातले 5 क्वेश्चन असे असतील किंवा 6 क्वेश्चन म्हणूया आपण की जे वारंवार रिपीट झालेले आहेत, 90% विद्यार्थ्यांना ते क्वेश्चन येतात। ठीक आहे, ओके। पण ज्याच्यावरती तुमचा रिझल्ट डिपेंड करतो असे क्वेश्चन तुम्हाला अशा क्वालिटी बुक्स मधून विचारले जातात, रेफरन्स बुक मधून विचारले जातात। ठीक आहे, तर व.तु. देशपांडे सरांच्या पुस्तकातून बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत, तुम्ही बघू शकता क्वेश्चन पेपर काढून। तिसरं पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास, वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसहित। बघा, काही विद्यार्थ्यांना थेरी आपण करतो, पण ती थेरी जी आपण केलेली असते ते कितपत आपण योग्य केलेली आहे हे क्रॉस चेक करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन आन्सर सोडवणं फार गरजेचं आहे। 2024 चा जो अटेम्प्ट आहे हा लास्ट अटेम्प्ट आपण म्हणतो, जो वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये असेल। बाकी प्रिलिम तर पुढे पण वस्तुनिष्ठच असेल, पण मेन्सच्या दृष्टिकोनातून आपण बघतोय। ठीक आहे, तर सॉरी, तर ज्या फॉर्मॅटमध्ये आपली परीक्षा आहे वस्तुनिष्ठ प्रश्न, तर त्या प्रॅक्टिससाठी हुकुमचंद जैन सरांचंच पुस्तक मिळतं। म्हणजे तुम्ही हे पुस्तक थेरीसाठी वापरू शकता आणि त्याच लेखकांचं पुस्तक तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी पण वापरू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर केसागर पब्लिकेशन, केसागर सरांचं हे पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास, हेही पुस्तक बेस्ट आहे। व्ही.बी. पाटील सरांचं पुस्तक तर एवढं सुंदर पुस्तक आहे की वस्तुनिष्ठ स्वरूपामधून त्यांनी पूर्ण हिस्ट्री कव्हर केलेली आहे। ठीक आहे, तर हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायलाच हवं। बाकी याच्यानंतर तुम्हाला अनिरुद्ध सरांचं एक पुस्तक मिळतंय, व्ही.बी. पाटील सरांचं महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या इतिहासाचं एक तरी पुस्तक आपल्याकडे हवंच। प्राचीन भारतासाठी तुम्ही बेस्ट आर.एस. शर्मा वापरू शकता, ओल्ड एनसीईआरटी म्हणतो, तुम्हाला ट्रान्सलेट करून दिलेले आहे मराठीमध्ये। ठीक आहे, अर्ली इंडिया, पण ज्यांना आर.एस. शर्मा नसेल वापरायचं, थोडंसं मॉडिफाय नवीन काहीतरी वापरायचं असेल, तर तुम्ही रोमिला थापर मॅडमचं पुस्तक वापरू शकता, जे यूपीएससीचे विद्यार्थी पण वापरतात। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर पुढचं आहे हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया, हे पुस्तक जे.एल. मेहता सरांचं आहे। बघा, जे.एल. मेहता सरांच्या पुस्तकामधून 20, 21, 22, 23 ला कंटिन्यू क्वेश्चन आलेले आहेत। आता ज्यांना असं वाटतं की प्राचीन भारताचे क्वेश्चन येतातच किती, 4 क्वेश्चन येतात, पण 4 क्वेश्चन म्हणजे 8 मार्क, विचार करा, 8 मार्क जोक नाही। आणि पुढचं पुस्तक आहे बिपिन चंद्र सरांचं पुस्तक,
बरेच विद्यार्थी वापरतात, तुम्हीही वापरू शकता. ठीक आहे, ओके. याच्या व्यतिरिक्त अजूनही काही पुस्तकं आहेत. पुढे जाऊन जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल वगैरे ठेवणार असाल तर तुम्हाला इथं भरपूर पुस्तकं मिळतात. सेपरेट तुम्हाला मेडिवल साठी देखील वतू देशपांडे सरांचं पुस्तक मिळत आहे. आणि आता जर आपण बघितलं तर हे पुस्तक तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी लागेल, महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास 2025 रिटर्न पॅटर्न. ठीक आहे, ओके. चला, तर तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही इतकी सगळी पुस्तकं सांगितली, त्यातून पुस्तकं घ्यायची कोणती? याच्यामधून महाराष्ट्राच्या इतिहासासाठी एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता. वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये एखादं पुस्तक तुमच्याकडे असायलाच हवं. बाकी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, 3 पुस्तकं तुम्हाला थेरी फॉर्मॅटची तुमच्याकडे असायलाच हवी. बाकी ती तुम्ही कोणतीही घेऊ शकता या पुस्तकामधून. ठीक आहे, ओके. चला, नेक्स्ट आपण आपलं सेशन कंटिन्यू करूया. तर सर्वात महत्वाचं म्हणजे 1942 ची जी चले जाव चळवळ आहे ना, त्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतात. युपीएससीला पण क्वेश्चन विचारतात. इव्हन गांधी युगावरतीच क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, समाज सुधारकांचा पार्ट आणि गांधी युग. आता इथं काही गोष्टी या रेफरन्स बुक मधूनच मी हे सेशन कंडक्ट करते. तर तुम्हाला लक्षात येईल की रेफरन्स बुक मध्ये पॉइंट्स किती चांगले दिले जातात, जे पुढे जाऊन तुम्हाला मेन्सला पण उपयोगी पडतात. ठीक आहे, तर रेफरन्स बुक वाचायचे कसे, त्याच्यामधून रनिंग नोट्स कशा काढायच्या ते तुम्हाला इथं समजून जाईल. ठीक आहे, ओके. चला बघा, 1942 ची चले जाव चळवळ, ज्याला आपण क्विट इंडिया मुवमेंट म्हणतो, तर ती झाली कधी? 1942 ला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथं आपल्याला बघा, चले जाव छोडो भारत, 2 वर्ड्स आहेत तिथं लक्षात ठेवायचे. चले जाव छोडो भारत या अतिशय साध्या पण आवेशपूर्ण गोष्टीनं काय झालं, एका ऐतिहासिक संघर्षाची सुरुवात झाली, जी की ऑगस्ट क्रांती म्हणून सुद्धा इतिहासाला परिचित आहे. आणि हे जर आपण वाचलं नसेल तर पुन्हा आपल्याला कन्फ्युजन होतं की चले जाव आणि ऑगस्ट क्रांती एकच आहे का वेगवेगळं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर ज्याला आपण ऑगस्ट क्रांती म्हणून सुद्धा ओळखतो, 1942 ची ही जी चले जाव छोडो भारत चळवळ होती ना, ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वातील एक दैदीप्यमान पर्व म्हणून ओळखलं जातं. तर खूप इम्पॉर्टंट अशी ही चळवळ होती. का इम्पॉर्टंट होती? दुसरं महायुद्ध तेव्हा चालूच होतं, बरोबर. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारताची राजकीय परिस्थिती जी होती ना, ती अतिशय गंभीर बनली होती. इव्हन भारतीय राजकारणामध्ये जी कोंडी होती ती फोडण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं होतं, क्रिप्स योजना पाठवली होती. ही टाइमलाईन आपण बघितलेली आहे. पण त्यांनी जी ही क्रिप्स योजना किंवा क्रिप्स मिशन जे भारतात पाठवलं होतं, हे क्रिप्स मिशन काय केलं गेलं, फेटाळलं गेलं. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की क्रिप्स मिशन का फेटाळलं गेलं. आता गांधीजींनी भारतीय राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय झाले आणि इथं झालं काय, इंग्लंड जो होता तो दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतला होता. तसं तर आपल्याला जगाचा इतिहास विचारत नाही, पण दुसऱ्या महायुद्धाचा इथं संबंध येतो, म्हणून तुम्हाला काही पॉइंट्स लक्षात ठेवावे लागतील. पण झालं काय, इथं ब्रिटिशांकडून आपल्याला काहीच मिळणार नाही याची खात्री भारतीयांना पटली किंवा भारतीय नेत्यांना झाली. वैयक्तिक सत्याग्रह वगैरे झालेला होता, बरोबर. वैयक्तिक सत्याग्रहाच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे, पाठीमागचे सेशन बघून घ्या. तर वैयक्तिक सत्याग्रहाचा उपयोग झाला का? अजिबात नाही झाला किंवा फारसा झाला नाही. त्याच्यामुळे काय झालं, चळवळीची तीव्रता प्रखर केली पाहिजे असं काँग्रेसला वाटू लागलं, बरोबर. त्याच्यामुळं इथं आणि ऑलरेडी त्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या झळा बसत होत्या. त्यात जपान जो होता तो विजयी होता, इंग्लंड विरुद्ध भारताच्या दिशेने चालू होता, किंवा गांधीजींसारखे जे शांततावादी नेते होते ती सुद्धा निकराची भाषा बोलू लागले होते. आणि त्यांनी लक्षात घ्या, ब्रिटिशांचं जे धोरण होतं, तुम्हाला वृत्तपत्रांवरती क्वेश्चन येतात, तर गांधीजींच्या कोणत्या वृत्तपत्रातून किंवा गांधीजींनी कोणत्या वृत्तपत्रातून ब्रिटिशांवरती किंवा ब्रिटिशांच्या धोरणावरती प्रखर टीका सुरू केली, तर त्यांचं वृत्तपत्र होतं हरिजन. फक्त हरिजन वृत्तपत्राची लँग्वेज काय होती ती मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यानंतर नेताजींच्या आझाद हिंद फौजेच्या लढ्याचं आकर्षण पण वाढू लागलं होतं. आणि अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय झालं बघा, गांधीजींनी एका नव्या चळवळीचा कार्यक्रम भारतीय जनतेला दिला, तो म्हणजे चले जावची चळवळ. लक्षात घ्या, जर तुम्ही राज्यसेवेची एक्झाम देता, इव्हन तुम्ही कंबाईनची पण एक्झाम देत असाल, रेडीमेड नोट्स ज्या मिळतात ना, शॉर्ट मध्ये, शॉर्टकट म्हणतो, त्या करू नका. तुम्हाला वैयक्तिक सत्याग्रह, दुसरं महायुद्ध, ऑगस्ट क्रांती, चले जाव, छोडो भारत, या सगळ्या ज्या घटना आहेत ना, याच्या पाठीमागची पार्श्वभूमी माहित पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः रेफरन्स बुक वाचत नाही, तुम्ही स्वतः मायक्रो नोट्स काढत नाही, तोपर्यंत तुम्हाला
प्रिलियम क्रॅक करणं फार डिफिकल्ट आहे, कारण का अभ्यासामध्ये सातत्याने लिंक असली पाहिजेत. रेडीमेड नोट्स कुणाच्याच वापरू नका, त्याच्यामधून विषय तुम्हाला समजणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे बघूया आपण. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता चले जाव चळवळीची कारण काय होती विचारतात का? कारण आपल्याला विचारतात, लक्षात ठेवा, बुलेट पॉइंट्स करून घ्या अगोदर. चले जाव चळवळीची कारण काय होती? पहिलं रिझन होतं बघा, भारताचा दुसऱ्या महायुद्धामध्ये एकतर्फी सहभाग. हे तर आपण केलेलं असतं, बरोबर आहे, याच्यामध्ये काही कन्फ्युजन होण्यासारखं आहे नाही. सरकारचे आडमुठे धोरण. तिसरं रिझन होतं जनतेचा वाढता असंतोष. किती रिझन झाले? 3 रिझन झाले. नेक्स्ट रिझन बघा, क्रिप्स कमिशनचं अपयश, सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचा प्रभाव. 6 रिझन झाले. नेक्स्ट, ओके, 6 रिझन आहेत. तर हे 6 रिझन आपल्याला इथे करायचे आहेत. तर बघा, कुठल्या सगळ्याच पुस्तकामध्ये तुम्हाला चले जाव चळवळीचे रिझन देत नाहीत, आणि जिथं युपीएससी ला क्वेश्चन विचारतात तिथं पुढे जाऊन एमपीएससी ला सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारतात. डेट वगैरे विचारणं थोडंसं आउटडेटेड झालेलं आहे. तर भारताचा दुसऱ्या महायुद्धात एकतर्फी सहभाग, चले जाव चळवळीचं हे सगळ्यात महत्वाचं रिझन होतं. का महत्वाचं होतं आपण बघूया. बघा, ब्रिटिशांनी काय केलं, भारतीयांना न विचारता, ठीक आहे, किंवा भारतीयांना म्हणण्यापेक्षा भारतीय जे नेते होते ना, त्यांना न विचारता भारताला युद्धामध्ये गोवलं. ठीक आहे, ओके. गव्हर्नर जनरलनं काय केलं, दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडच्या बाजूने भारताचा सहभाग जाहीर केला. मग आता आपली परमिशन न घेता आपल्याला युद्धामध्ये गुंतवलंय. मग हे असं झाल्यानंतर काँग्रेसनं काय केलं, या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला. ठीक आहे, ओके. हे जे साम्राज्य, या साम्राज्यवादी युद्धाशी भारताचा काहीही संबंध नाही असं जाहीर करून काँग्रेसनं काय केलं, असहकाराचं धोरण स्वीकारलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला हे इथे लक्षात आलं पाहिजे की असहकाराचं धोरण काँग्रेसनं का स्वीकारलं. जस्ट एक मिनिट थांबा. चला कंटिन्यू करूया. तर बघा, असहकाराचं धोरण का स्वीकारलं, जेव्हा विधान आणि कारण मध्ये क्वेश्चन विचारतात तेव्हा तुम्हाला हे माहित पाहिजे की इथं न विचारता भारताला या युद्धामध्ये गोवलं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचा जो काही निषेध आहे तो त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केला. ठीक आहे. आणि भारतात सरकारचा जो एकतर्फी निर्णय आहे ना, तर या एकतर्फी निर्णयाविरुद्ध असंतोषाची लाट इथं उसळलेली दिसते. तर हे मेन रिझन होतं, लक्षात घ्या. दुसरं रिझन सरकारचं आडमुठं धोरण. आता सरकारच्या युद्ध सहभागाचा जो एकतर्फी निर्णय होता ना, या निर्णयानंतरही काँग्रेस नेते ब्रिटिशांना सहकार्य करायला तयार होते. लक्षात घ्या, असं होऊन सुद्धा जे काँग्रेस नेते होते तरी सुद्धा ब्रिटिशांना सहकार्य करायला तयार होते. पण ब्रिटिशांनी काय केलं, भारताबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करावी अशी मागणी केली. ठीक आहे, ओके. भारताबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करावी अशी मागणी केली. पण सरकारने कोणतेही ठोस आश्वासन न देता भारताचा घटनात्मक विचार युद्ध समाप्तीनंतर घेतला जाईल अशी संदिग्धतेची भूमिका घेतली. म्हणजे क्लिअर काहीच सांगितलं नाही. लक्षात घ्या. मग काय होईल, सरकारचं हे जे आडमुठे धोरण होतं ना, त्याच्यामुळे काँग्रेसला काय करावं लागलं, चले जाव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. ठीक आहे, ओके. पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा तुम्ही तसं तर 24 मध्येच तुमचं सिलेक्शन व्हावं, पण जर नाही झालं तर 25 मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात जिथं तुम्हाला इतकं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. जनतेचा वाढता असंतोष. बघा, तिसरं रिझन काय होतं चले जाव चळवळ सुरू होण्याच्या पाठीमागचं. 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं, बरोबर. युद्धाचे जे अप्रत्यक्ष परिणाम झाले ना जगावरती होत होते, भारताला सुद्धा त्याची झळ बसली. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये भाववाढ झाली, वस्तूंचा तुडवटा झाला, सरकारने पैसा वाढवण्यासाठी, उभा करण्यासाठी कर वाढवले, लष्कराच्या उपयोगासाठी लोकांची घरे, जमिनी बळजबरी हिसकावून घेतल्या गेल्या. मग परिणाम काय होईल बघा, जनता हैराण होईल ना. आणि मग ब्रिटिश राजवटी विरुद्ध असंतोष वाढला आणि चले जाव आंदोलनाला अनुकूल असं वातावरण इथं मिळत गेलं. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट पॉइंट बघा, जपानच्या आक्रमणाचा धोका.
चौथं रिझन होतं चले जाव चळवळ चालू होण्याच्या पाठीमागं जपानच्या आक्रमणाचा धोका. तर दुसऱ्या महायुद्धात जपान जर्मनीच्या बाजूने इंग्लंडच्या विरोधामध्ये लढत होता. आपल्याला माहिती आहे, कॉमन पॉइंट आहे. मग भारत ब्रिटिशांची वसाहत होती, बरोबर. जपानने काय केलं, आग्नेय आशियातील सिंगापूर, मलाया आणि रंगून जिंकून घेतलं आणि भारताच्या सरहद्दीवर धडक मारण्याचा तो प्रयत्नामध्ये होता, लक्षात घ्या. मग सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेनं काय केलं, जपानच्या सहकार्याने अंदमान निकोबार बेटे जिंकून घेतली होती आणि अशामध्ये ब्रिटिशांची वसाहत म्हणून जपाननं भारतावर हल्ला केला तर ब्रिटिश भारताचे संरक्षण करू शकणार नाहीत असं गांधीजींना वाटत होतं, बरोबर. आणि ब्रिटिश भारत सोडून गेले तर जपान भारतावर आक्रमण करणार नाही. त्याच्यामुळं ब्रिटिशांनी लवकरात लवकर भारत सोडून जाण्यासाठी एका चळवळीची गरज होती. आता हा जो जपानचा मुद्दा आहे ना, जपानचा मुद्दा विचारत नाहीत, इतका डिटेल तर विचारत नाहीत, लक्षात घ्या. तर एक रिझन म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, पण फार डिटेल मध्ये तुम्हाला विचारणार नाही. नेक्स्ट रिझन बघा, क्रिप्स कमिशनचं अपयश. भारताच्या स्वराज्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलं होतं, क्रिप्स कमिशन पाठवलं होतं, बरोबर. पण काय झालं, त्यांनी काही सोल्युशन काढू शकले नाहीत, मग याला अपयश आलं आणि याचं खापर क्रिप्सने कोणावरती फोडलं, काँग्रेसवरती फोडलं, बरोबर. परिणामी काँग्रेसचे नेते चिडले आणि चळवळीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही अशी त्यांना खात्री पटली. सहावं रिझन बघा, सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचा प्रभाव. सुभाषचंद्र बोस काँग्रेसमधून बाहेर पडले, बरोबर. काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी काय केलं, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. याच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारले. मग ब्रिटिशांच्या विरोधात काय केलं होतं, त्यांनी चळवळ उभी केली होती. मग त्यांची आक्रमक वृत्ती सरकारला माहित होती, त्याच्यामुळे त्यांना काय केलं, नजरकैदेत ठेवलं. पण त्यांनी काय केलं, पलायन केलं, बरोबर. आपण स्कूल टाइम मध्ये वाचतो सगळे. रशिया, जर्मनी मार्गे ते कुठे गेले, जपानला गेले. जपानमध्ये त्यांच्याकडे रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद फौजेचं नेतृत्व आलं. संयुक्त पूर्व परीक्षेला आझाद हिंद सेना, आझाद हिंद फौज कोणी स्थापन केली असा क्वेश्चन आला होता. ऑप्शन मध्ये रासबिहारी बोस हाही ऑप्शन होता, सुभाषचंद्र बोस हाही ऑप्शन होता. क्वेश्चन हॅशटॅग झाला. तर त्याचं स्थापना कोणी केली होती, रासबिहारी बोस यांनी केली होती, पण पुढे जे नेतृत्व होतं ते सुभाषचंद्र बोस यांच्या हातामध्ये दिलं गेलं, ठीक आहे. तर जपानच्या मदतीने त्यांनी भारतावर आक्रमण करण्याची तयारी केली आणि अंदमान निकोबार बेटे जिंकून घेतली. भारतात त्यांची लोकप्रियता वाढू लागली. परिणामी त्यांची वाढती लोकप्रियता रोखण्यासाठी काँग्रेसला काय करावं लागलं, एका चळवळीची गरज इथं भासू लागली, ठीक आहे. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल किंवा तुम्हाला आज इथं असहकार चळवळीची किंवा असहकार चालू होण्याच्या पाठीमागचे रिझन समजले असतील, ठीक आहे. ओके, पुढचा मुद्दा आपण कंटिन्यू करूया. नेक्स्ट बघा, चले जावचा 8 ऑगस्टचा ठराव, ठीक आहे. क्वेश्चन येतात, प्रत्येक पॉइंट समजून घ्या. बघा, वर्धा बैठकीवरती पण सेपरेटली तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तर काँग्रेस कार्यकारिणीनं काय केलं, वर्ध्याच्या बैठकीत संभाव्य राष्ट्रीय आंदोलनाचे सगळे अधिकार कोणाला दिले, गांधीजींना दिले, ठीक आहे. इथं मी 1 नंबर देते, लक्षात ठेवा, वर्धा बैठक. ओके, मग त्यांचा हे तुमचे फॅक्च्युअल डाटा. छोडो भारत प्रस्ताव डेट विचारली जाते, कधी पारित झाला, 14 जुलै 1942 ला. वर्धा बैठक 14 जुलै 1942. 2 पॉइंट झाले. ब्रिटिशांनी भारताच्या स्वातंत्र्यास तात्काळ मान्यता द्यावी. भारतात ब्रिटिशांची राजवट चालू राहणे भारताच्या हिताचं नाही. संयुक्त राष्ट्र संघटनांच्या उद्दिष्टांच्या हितासाठीही ते योग्य नाही, कारण या प्रश्नावरती युद्धाचं भवितव्य आणि स्वातंत्र्य लोकशाहीचं यश अवलंबून आहे. म्हणून ब्रिटिशांनी काय केलं पाहिजे, भारत सोडून गेलं पाहिजे, अशा आशयाचा ठराव काँग्रेसने पास केला. आता हा जो ठराव होता ना, या ठरावाचा आशय तुम्हाला इथं दिलेला आहे की काय होतं या ठरावामध्ये, ठीक आहे. काय म्हणतो हा ठराव बघा, की ब्रिटिशांनी भारताला तात्काळ स्वातंत्र्य दिलं पाहिजे, ठीक आहे. पुढे काय बोलतो हा ठराव, की ब्रिटिशांची राजवट चालू राहणं भारताच्या हितासाठी नाही. तिसरा मुद्दा काय बघा, इव्हन भारताच्याच काय संयुक्त राष्ट्राच्या हितासाठी सुद्धा हे योग्य नाही, कारण का युद्ध होतात, युद्धाचं भवितव्य स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं यश याच्यावरती अवलंबून असतं, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हा ठराव पास केला. कधी पारित केला, 14 जुलै 1942. 8 ऑगस्ट बघा, स्वीकारला कधी, 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईतील काँग्रेस अधिवेशनात. कोणत्या काँग्रेस अधिवेशनामध्ये स्वीकारला, असे सुद्धा मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा इथं मुंबईमधील काँग्रेस अधिवेशनात हा ठराव स्वीकारला 8 ऑगस्ट 1942. म्हणजे तुम्हाला 14 जुलै 1942, 8 ऑगस्ट 1942 या 2 डेट लक्षात ठेवायचे. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानात भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात
छोडो भारतचा ऐतिहासिक ठराव संमत झाला. बघा, पहिला पारित झाला, दुसरा स्वीकारला, तिसरा संमत झाला. ठीक आहे, ओके. 3 डेट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता इथे बघा, प्रचंड जनसमुदायासमोर गांधीजींनी काय सांगितलं की मी स्वातंत्र्यासाठी, उद्गार तुम्हाला विचारले जाऊ शकतात, मी स्वातंत्र्यासाठी आता अधिक काळ वाट पाहू शकत नाही. मी आणखी वेळ वाया घालवला तर मला जगाचा अंत होईपर्यंत थांबावं लागेल. त्यासाठी मी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या जीवनातला हा शेवटचा संघर्ष असेल. आम्ही आता अधिक काळ ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहू शकत नाही. त्यासाठी सर्व शक्तीनिशी सरकारशी लढा द्या. तर हे गांधीजींचे उद्गार आहेत. गांधीजींनी जनतेला करा अथवा मरा, डू ऑर डायचा संदेश कोणत्या चळवळी दरम्यान दिला? चले जाव चळवळी दरम्यान दिला. ठीक आहे, ओके. आणि ब्रिटिशांनो तात्काळ भारत सोडून निघून जावा घोषणा केली. तुम्हाला संदेश पण विचारू शकतात, घोषणा पण विचारू शकतात, ओके, उद्गार पण विचारू शकतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. खूप साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये कंटेंट मिळतं. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. चले जाव चळवळीला प्रारंभ. बघा, पारित कधी झाला, संमत कधी झाला, सगळ्या डेट मी तुम्हाला इथे सांगितल्या. पुढचा मुद्दा आहे चले जाव चळवळीला प्रारंभ. बघा, 8 ऑगस्ट रोजी गांधीजींनी चले जावची घोषणा केली. कधी केली? 8 ऑगस्टला. मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, 9 ऑगस्ट पासून सुरुवात होणार होती. सेकंड पॉइंट झालं काय? पण 9 ऑगस्टच्या रात्री सरकारनं काय केलं? गांधीजीसह काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगात कैद केलं. ठीक आहे, काँग्रेसला बेकायदेशीर घोषित करून काँग्रेसची बँकेतील खाती गोठविण्यात आली आणि काँग्रेसशी संलग्न घटनांवर बंदी घालण्यात आली. ठीक आहे, जेव्हा चले जाव चळवळीला प्रारंभ झाला तेव्हा या सगळ्या घटना घडल्या हे आपल्याला माहित पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं, बरोबर. मग आता जे चळवळ करणार होते तेच नेते तुरुंगात, बरोबर. मग सरकारला काय वाटलं की बाबा आता चळवळ थंडावेल, ओके. पण आता झालं काय? इथं सरकारचा अंदाज होता तो चुकला. कारण का? जनतेनेच नेत्यांच्या मार्गदर्शनाशिवाय उत्स्फूर्तपणे त्यांना जसं सुचल, झेपेल, जमेल तसं मार्ग स्वीकारून या चळवळीला प्रारंभ केला. जरी नेते नसतील तरी जनतेनेच इथं स्टार्टिंग केलेली आपल्याला दिसून येते. जयप्रकाश नारायण याला IMP करा. जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफाली, सुचेता कृपलानी दुय्यम नेत्यांनी भूमिगत राहून लढा चालू ठेवला. इथं करा क्वेश्चन, चले जाव चळवळी दरम्यान भूमिगत राहून लढा देणारे नेते कोण होते? त्याच्यामध्ये महिला नेत्या अरुणा असफाली, सुचिता कृपलानी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतो. लक्षात ठेवा, टोटल 5 ते 6 पर्सनची नाव आहेत. ठीक आहे, आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की खेड्यापाड्यामध्ये जनतेने काय केलं? चळवळी सुरू केल्या. पोलीस ठाणे, रेल्वे, सरकारी कार्यालय, पोस्ट ऑफिस यांच्यावरती हल्ले चढवले. स्वरूप विचारलं जातं तुम्हाला चले जाव चळवळीचं. पोलीस ठाणी, पोस्ट कार्यालय पेटविण्यात आली. अनेक ठिकाणी तारा यंत्रे तोडली, मालमत्तेचं नुकसान केलं, दळणवळण, रेल्वे रूळ बंद करण्यात आले. आणि जो मुद्दा आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंग नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली अपूर्व असा लढा उभारला. लक्षात ठेवा, त्यांनी सातारा जिल्हा प्रति न्याय व्यवस्था आणि प्रति सरकार. आता इथं प्रति सरकारवरती तर क्वेश्चन आलाय, पण प्रति न्याय व्यवस्थेवरती अजून आयोगाने काही विचारलेलं नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. देशामध्ये मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया आणि बिहारमध्ये भागलपूर प्रति सरकार. किती ठिकाणी प्रति सरकार स्थापन झाली होती? जोड्या विचारतात. मिदनापूर बंगाल, उत्तर प्रदेश बलिया, बिहारमध्ये भागलपूर, अशा प्रकारे. ठीक आहे, ओके, समजलं इथपर्यंत. नेक्स्ट आपण पुढचा मुद्दा बघूया. आता हा जो काळ होता ना, या काळामध्ये तारायंत्रे वगैरे तोडली. आपण बघितलं खेड्यापाड्यामध्ये पडसाद उमटले, हिंसात्मक पण आंदोलनं झाली. तुम्हाला विचारलं जातं की चले जाव चळवळीमध्ये खालीलपैकी कोणी सहभाग घेतला? तरुण विद्यार्थी होते, कामगार होते, महिला होत्या. या सगळ्या लोकांनी भाग घेतला. ठीक आहे, कामगारांचं काय केलं? कामगारांनी संप पुकारले, अनेक ठिकाणी प्रभात फेऱ्या विद्यार्थ्यांनी काढल्या, मोर्चे निघाले. महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी क्रांतिकारकांना मार्गदर्शन करण्यासाठी गुप्त रेडिओ सुरू करण्यात आले. क्वेश्चन विचारलाय आयोगाने याच्यामध्ये तुम्हाला. मुंबई, पुणे, सातारा. बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी चळवळ झाल्या? मुंबईला झाली, पुण्याला झाली, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इथं चळवळ मोठ्या प्रमाणावर झाली. चले जाव आंदोलन देशव्यापी होते, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक प्रदेशापुरतं नव्हतं, अनेक ठिकाणी हिंसा घडून आली. ठीक आहे, गांधीजींचं अहिंसेचं तत्व होतं, पण इथं तुम्हाला अनेक ठिकाणी हिंसा घडून आलेली
दिसून येते. ठीक आहे, ओके. सरकारची दडपशाही बघा, 8 ऑगस्टच्या काँग्रेस अधिवेशनाचा उत्साह पाहून सरकारनं काय केलं, काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली. सुरुवातीला हे आंदोलन अहिंसात्मक होतं, पुढे जाऊन हिंसात्मक झालं, आंदोलनं झाली, सरकारने पाशवी बळाचा वापर केला, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, अनेक ठिकाणी लाठीमार, गोळीबार, सामूहिक दंड, फटक्यांच्या शिक्षा देण्यात आल्या. ठीक आहे. पोलिसांनी लष्कराने काय केलं, निशस्त्र लोकांवर अत्याचार केले, स्त्रियांची विटंबना केली. नवीन पॉइंट आहे, लक्षात ठेवा. किती लोक ठार झाले, 10,000 लोक ठार झाले, 60,000 प्लस लोकांना अटक झाली, 26,000 लोकांना कठोर शिक्षा झाली, 18,000हून अधिक लोकांना स्थानबद्ध करण्यात आले. असे फॅक्च्युअल डाटा जो आहे अजूनपर्यंत इतका डिटेल नाही विचारला, पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पाटणा, नाडिया, बंगलोर बॉम्ब हल्ले बघा. चले जाव आंदोलनादरम्यान कोणत्या ठिकाणी बॉम्ब हल्ले झाले, पाटणा, नाडिया आणि बंगलोर. 7 ठिकाणी लष्करांना पाचारण करण्यात यावं लागलं. लक्षात ठेवा. दडपशाहीचा निषेध म्हणून भारतीयांनी पदव्यांचा त्याग केला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलेला आहे. 1942च्या अखेरपर्यंत चळवळ कशी होती, जोमात होती, पण सरकारची दडपशाही, चळवळीचा जोर ओसरला आणि त्याच्यामध्येच व्हाईसरॉय लॉर्ड वेवेलच्या जागी लॉर्ड लिथगो आल्यामुळं भारताची राजकीय परिस्थिती बदलली आणि ही चळवळ थंड झाली. ठीक आहे, ओके. लक्षात घ्या. व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल यांचा जी टाइमलाईन आहे ती तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. चळवळीचं मूल्यमापन काय आहे बघा. आपण एवढे सगळे पॉइंट्स बघितले, बरोबर. आधुनिक भारताची जो इतिहास आहे ना त्याच्यामध्ये या चळवळीला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला माहिती आहे. तर कोणतंही पूर्वनियोजन नसताना, मोठे नेते सगळे जेलमध्ये असताना लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांची निष्ठा महत्वाची होती. सर्वसामान्य लोक असतील, कामगार असतील, स्त्रिया असतील, विद्यार्थी असतील, तर इथं त्यांनी स्वतःहून सहभाग केला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, स्त्रियांचा लक्षणीय सहभाग होता. चळवळ म्हणजे मोठं जन आंदोलन होतं, लक्षात घ्या. आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं का, नाही मिळालं, पण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अखेरचा टप्पा होता, बरोबर. सरकारी यंत्रणा खिळखिळी केली किंवा अत्याचाराला तोंड दिलं. चीन, अमेरिकेने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटनवरती दडपण आणलं. एकंदरीतच ही जी चळवळ आहे ना, चले जाव चळवळ, भारतीय स्वातंत्र्याचा पाया भक्कम केला. बघा, गांधीजींच्या कोणत्या चळवळीने भारतीय स्वातंत्र्याचा पाया भक्कम केला गेला, तर चले जाव चळवळीने. ठीक आहे. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ही चळवळ महत्वाची आहे. त्याच्यामुळे चले जाव चळवळीला म्हणजे अनेक राजक्रांत्या झाल्या की नाही जगामध्ये, म्हणून चले जाव चळवळीला काय म्हटलं जातं, ऑगस्ट क्रांती मानलं जातं. याचा कधी तुम्ही विचार केला का की याला ऑगस्ट क्रांती का म्हटलेला आहे, बरोबर. लक्षात आलं. फ्रेंच राज्यक्रांती आहे, तर अशा प्रकारे म्हटलेलं आहे. नेक्स्ट जो आपला पार्ट आहे, स्वातंत्र्य चळवळीतील इतर प्रवाह, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रांतिकारी चळवळी, क्रांतिकारी चळवळी तुम्हाला बंगाल, महाराष्ट्र, पंजाब. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ह्या 3 ठिकाणच्या बघायच्या आहेत. किसान सभा चळवळ बघायच्या आहेत, डाव्या चळवळी बघायच्या आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना इथं आपल्याला पाहायचे आहे. तर हा जो पार्ट आहे नेक्स्ट सेशन मध्ये आपण कंटिन्यू करूया. गुड डे, टेक केअर.